गोंदिया में आज राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी ने काली दिवाली मौन आंदोलन किया। ये विरोध प्रदर्शन गोंदिया जिला कलेक्टर कार्यालय के सामने किया गया। राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी शरद चंद्र पवार गठ का आरोप है कि राज्य में हाल ही में हुए भारी बारिश और अतिवृष्टि से किसानों का जो भारी नुकसान हुआ है, उसके लिए महायुति सरकार ने 36,500 करोड़ रुपए की जो मदद घोषित की है, वो फर्जी और भ्रामक है। इस विरोध प्रदर्शन का मार्गदर्शन पूर्व सांसद खुशाल चंद्र बोपचे ने किया, जबकि जिला अध्यक्ष रविकांत गुड्डू बोपचे की प्रमुख उपस्थिति रही। प्रदर्शन में शामिल पार्टियों के पदाधिकारियों, कार्यकर्ता और बड़ी संख्या में किसानों ने अपने हाथों पर काली पट्टी बांध रखी थी। महाराष्ट्र के किसान आज पूरी तरह से तबाह हो चुके हैं। सरकार ने जो मदद पैकेज दिया है वो केवल धोखा है। मैं सरकार को चेतावनी देता हूं कि जब तक किसानों को उनका हक नहीं मिल जाता, तब तक राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी का संघर्ष लगातार जारी रहेगा। वहीं आपको बता दें कि गोंदिया में किसानों के लिए हो रहे ये विरोध प्रदर्शन बताता है कि मुआवजे को लेकर किसानों और विपक्षी दलों में कितना असंतोष है। इस मामले पर सरकार का अगला कदम क्या होगा, इस पर हमारी नजर बनी रहेगी। प्रश्न विचारला की आमचं हे आंदोलन फसवे जे कमिटमेंट्स आहेत जे मागल्या गव्हर्नमेंटमध्ये सरकारने केलेले होते, याचा अर्थ असा आहे की मागल्या निवडणुकीच्या पूर्वी आताची जी मुख्यमंत्री आहेत आपले देवेंद्र फडणवीस साहेब यांनी लोकांना अनेक कमिटमेंट केले होते। जसं आमची सरकार आली तर आम्ही शेतकऱ्यांना 100% कर्जमुक्ती करू आणि शेतकऱ्यांना 7/12 कोरा करू, असं एकदा नाही दोनदा नाही तीनदा म्हणले कोरा कोरा कोरा। पण आज ते केव्हा कोरा करू यावरती त्यांचं लक्ष नाही। आता ते बरोबर 29ची निवडणूक त्याच्या 29च्या पहिले 28ला बघतो त्याच्याकडे लक्ष वेधतील आणि त्यांचा आज त्यांनी केलेला कमिटमेंट लक्ष वेधण्यासाठी आपण हे आंदोलन आपण करतो आहे। आणि हे आंदोलन आपल्या आदरणीय नेते शरदचंद्रजी पवार साहेब यांच्या निर्देशावर संबंध महाराष्ट्रामध्ये जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये आज सुरू आहेत। दुसरा विषय असा की जेव्हा जेव्हा आम्ही अशा प्रकारची मागणी करतो तेव्हा तेव्हा देवेंद्र फडणवीस साहेब तुमच्या काळात काय झालं, तेव्हा असं झालं, एक काँग्रेसच्या काळात ते झालं, हो जुनं जाऊ द्या तुम्ही। आमच्या आता नवीन युवकांच्या नवीन भविष्यासाठी आम्ही आता पुढं नवीन वाटचाली करतोय। आम्हाला पुढचं बघायचं आहे। त्यांनी केलं नसेल त्यांना सजा भेटली ना मग त्यांना, पण आता तुम्हाला जर मौका मिळाला असेल तर तुम्ही त्यांचे कारणं देऊ नका, तुम्ही तुमचे कामं करा। आणि नाही तर ते दुसरं असं म्हणतात आहे की जसं आता मराठवाड्यामध्ये अतिवृष्टी आली आणि अतिवृष्टीच्यामुळे खूप नुकसान झालं आहे, अनेक जनावरं मेली, शेतकऱ्यांची पिकं वाहून गेली, सगळं झालं। त्याच्यावरती काही बोलायला गेलो तर मुख्यमंत्री साहेब एकच म्हणतात तुम्ही या गोष्टीवर राजकारण करू नका। मग याचा अर्थ आम्ही असं समजायचा की गेल्या 40 वर्षांमध्ये जेव्हा काँग्रेसच्या काळामध्ये तुम्ही बोलत होते आणि रस्त्यावर उतरून आंदोलन करत होते तेव्हा मग तुम्ही काय राजकारण करत होते काय, हे मला त्यांना प्रश्न विचारायचा आहे। आणि म्हणून आपलं याच्यावरती उलटसुलट प्रश्न देण्यापेक्षा जे जेन्युइन प्रश्न आहेत महाराष्ट्रातले त्या प्रश्नापासून पडून काही फायदा नाही आहे। त्यांना याचा जबाब द्यावा लागेल। आणि हे फक्त तुम्ही हे विचारू नका ते विचारू नका, आम्ही रस्ते बांधतो ते बांधतोय, तुमच्याकडे हजारो कोटी रुपये रस्त्यासाठी असतील, अनेक कानात तुम्ही पैसे खर्च करत आहेत, मोठे मोठे उद्योग उभे करू हे तुम्ही प्रमिटमेंट करत आहे। पण आज या राज्याचा बळीराजा हा दुखावलेला आहे, त्याला धान्याला त्याचा रेट नाही आहे। त्यांना मग ज्वारी असेल, कडधान्य असेल, गहू असेल, चना असेल, कापूस असेल, ऊस असेल, सगळीकडे लोक आज शेतकरी रस्त्यावर येऊन राहिला आहे, हलाकान झालेला आहे। पण यांच्याकडे लक्ष न देता तुम्ही फक्त मोठे मोठे आश्वासन देऊन राहिले। महाराष्ट्रातले उद्योग हे दुसऱ्या राज्यात चालले आहेत, आमचा इथला युवक बेरोजगार होऊन राहिला आहे आणि आपण फक्त कमिटमेंट देऊन राहिलो आहे, फक्त कमिटमेंट, काहीच नाही। आणि म्हणून ह्या सगळ्या गोष्टींसाठी लक्ष वेधण्यासाठी आपण ह्या प्रकारचं आंदोलन सगळ्या महाराष्ट्रामध्ये करतो। मला वाटतं सत्तेत येण्याच्या आधी त्याला कारण असं की मी 14पर्यंत तर भारतीय जनता पक्षामध्ये काम केलेलं आहे आणि त्यावेळेस आम्ही 7/12 कोरा करू हा भारतीय जनता पक्षाचा नारा होता। आम्ही सत्तेत जर आलो तर 7/12 पूर्ण कोरा करू। तर आज सत्तेत आल्यानंतर आता इतके दिवस लोक आहेत, 14 पासून केंद्रातही सत्ता सुरू आहे आणि याच्यावर ठोस निर्णय हा होत नाही, ही आश्चर्याची बाब आहे। म्हणजे फक्त सत्तेवर येण्याच्यासाठी तुम्ही आतापर्यंतचे केलेले सगळे आश्वासन होते का, हा महत्त्वाचा प्रश्न। आणि माननीय देवेंद्र फडणवीस साहेब CM असताना यांच्या काळामध्ये आपल्या इथले अनेक उद्योग हे गुजरातला जात आहेत। तर या महाराष्ट्राचा युवक, या महाराष्ट्राचा बेरोजगार
याचं भविष्य काय होणार? म्हणजे फक्त आम्ही आश्वासनं देण्याच्यासाठीच सत्तेमध्ये आलो आहोत का, हा महत्त्वाचा प्रश्न माझा खऱ्या अर्थानं म्हणजे फडणवीस साहेबांना आहे. कारण की त्यांनी मध्ये काय म्हणाले की गुजरातमध्ये असणारे लोक ते देशाचे नाही का? पण प्रश्न देशाचा, संपूर्ण देशामध्ये काम करण्याच्यासाठी केंद्रात असलेलं मोदीजीचं सरकार हे कार्यरत आहे. पण या ठिकाणी मंजूर झालेले जे उद्योग आहेत ते जर गुजरातला जात असतील तर तुम्ही महाराष्ट्राचं नेतृत्व करता की मग संबंध देशाचं करता, हा दुसरा प्रश्न त्यांच्यासमोर आपला येतो. आणि म्हणून आज उभ्या महाराष्ट्रामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष, शरदचंद्रजी पवार साहेब यांच्या नेतृत्वामध्ये, त्यांच्या निर्देशानुसार संबंध उभ्या महाराष्ट्रात सगळ्या कलेक्टर ऑफिसला ही निवेदनं आम्ही दिलेली आहेत. आणि याच्यावर जर काही कार्यवाही देशाच्या, राज्याच्या सरकारने केली नाही तर आम्ही संबंध एक जन आंदोलन उभ्या महाराष्ट्रामध्ये उभं करू, एवढंच या निमित्तानं मी सांगतो. कारण की आज जर आपण बघितलं तर शेतकऱ्यांच्या धानाला भाव नाही. निवडणुकीमध्येही आम्ही मागणी केलेली होती. आजच्या घटकेला किमान शेतकऱ्यांच्या धानाला 5,000 रुपये प्रति क्विंटल धान, म्हणजे 5,000 रुपये प्रति क्विंटल हा भाव मिळणं आवश्यक आहे. कारण की आता सगळ्या प्रकारचे खर्च हे शेतकऱ्याचे वाढलेले आहेत आणि त्याच्यामुळे या सगळ्या मागण्या घेऊन आम्ही शासनाच्या निदर्शनास आणण्याच्यासाठी हे आंदोलन करतो.